माणूस या जिल्ह्याने दिला। आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं। गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब। आणि इथे आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना, ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकडे। 3 दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले। प्रमोदजी मंत्री होते, मी आमदार होतो पहिल्या टर्मचा। धोंडे साहेब पाय निघाले होते। आम्ही म्हणलं यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही, म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेबाकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं। आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय। शाहूराव पाटील, माधवराव पवार, सुंदरराव सोळंके साहेब या जिल्ह्याने, शिवाजीराव पंडित दादा जे आजही छत्र आम्हाला पाया पडायला शिल्लक आहे, ते छत्र सुंदरराव सोळंके, शिवाजीराव पंडित साहेब आणि विमलताई मुंदडा सुद्धा या जिल्ह्याने नेते दिल्या। असे अनेक राजकारण्यांची जडणघडण या ठिकाणी सगळ्यांची झाली। विखे पाटील साहेबांना आमच्या इकडचं बऱ्यापैकी सगळं माहिती आहे। त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब हे राज्यमंत्री अर्थ असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलतो। गेल्याबरोबर एका दिवसात काम आमचं करून दिलं होतं साहेब। तसं विखे पाटील सुद्धा आमचं काम करतात, गेल्यानंतर झटकन काम करतात। महसूलचं बऱ्यापैकी काम त्यांनी आमचं केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय, त्याच्यावरती आज बोलत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्यांना आम्ही सत्काराला बोलू, त्यावेळेस बोलू, आज नाही बोलणार। अध्यक्ष, माननीय मुख्यमंत्री महोदय, प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश कुमार जे आज महसूलचे सेक्रेटरी एसीएस आहेत, त्यांनी इथे या जिल्ह्यात काम केलं। आनंद लिमये साहेब 4 वर्षापेक्षा जास्त, 5 वर्ष राहिले। राजेश कुमार सुद्धा 4 वर्ष राहिले। सुनील केंद्रेकर साहेबासारखा माणूस इथं 4 वर्षापेक्षा जास्त राहील। नवल किशोर राम, आज साहेब तुम्ही नवल किशोर रामांना इथून उचलून संभाजीनगरला दिलं, पुण्याला दिलं। मी आता काल परवा गेलतो, CPMO ऑफिसला आहेत ते नवल किशोर राम यांनी इथं काम केलं। आणि पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी साहेबांनी इथं काम केलं। लक्ष्मी गौतम सारख्या SP-नी या जिल्ह्यात काम केलं। माननीय मुख्यमंत्री, परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती। परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात